बंजारा रो शान छऊ सारी गोरवन मान संतोष भिया गोरू रो नेता ओरे लारच सेवा जेता संतोष भिया गोरू रो नेता नेता ओरे लारच सेवा जेता रे कोई नींदे माहिती उठो गोर भाई अपवेळच एक हेरो मत येर वर लार फरो संतोष भिया डच सहारो हात जोडन सेन केरो हात जोडन सेन केरो हात जोडन सेन केरो संतोष भिया गोरू रो नेता ओरे लारच सेवा जेता संतोष भिया गोरू रो नेता नेता ओरे लारच सेवा जेता कोरे लार कतराई फरो मळे निरे पिया मान पान पट्ट्यातील सोरेगावचा आज आपला दौरा आहे देवनगर पट्ट्या आहे आमची चित्रा मावशी आहे जिचं आता फक्त तिच्या हातात दगड जरी दिलं तरी ती एकाच्या डोक्यात घालू शकते एवढी ती वैतागते याचं कारण काय तुम्हाला सांगतो ही यातना ह्या खऱ्या आहेत आता ते माझ्या मावशीने माझ्या ताईने सांगितल्याप्रमाणे ग्रॅज्युएशन होऊन पोरं बसलेले आहेत हा हद्दवाढ पट्टा आहे जे आमचे प्रेझेंट आमदार सांगतात की मी 750 कोटी रुपये खर्च केले तर आमच्या ताईंनी सांगावं 750 कोटी रुपयात इथलं काय काम झालेलं आहे काहीच नाही सर त्यामुळे इलेक्शन झाल्यानंतर फक्त इलेक्शन पुरती इथे येतात आणि इलेक्शन झाल्यानंतर इथं कोणी भटकत नाही कुत्र भटकत नाही हे स्टेटमेंट आमच्या चित्रा मावशींचं आहे तर सोलापूरच्या जनतेला मी आव्हान करतो की ही फक्त परिस्थिती सोरेगाव किंवा ह्या भागातली नाहीये ही पूर्ण हद्दवाढ पट्ट्यातली परिस्थिती आहे मी वारंवार हे लोकांना सांगतोय की स्टँडिंग आमदार किंवा इथल्या बस सेवा बंद केल्या आज पाणी आलं म्हणून कळलं मला की 6 दिवसानंतर आज पाणी तेच मी सांगतोय की गटरीचे पाण्याचे रस्त्याचे लाईटचे प्रश्न देश स्वातंत्र्य होऊन एवढे दिवस झाल्यानंतर सुद्धा आपण बेसिक प्रश्नावर मानतो तर सोलापूर जिल्ह्याची तरक्की झाली आहे का आज आवाज दो संतोष भियान हक अधिकार मळ जायतो न सेवा भायारो राज लामा दिल्ली माई धोळो झेंडा फडकामा दिल्ली माई धोळो झेंडा फडकामा दिल्ली माई धोळो झेंडा फडकामा संतोष भिया गोरू रो नेता ओरे लारच सेवा जेता संतोष भिया गोरू रो नेता नेता ओरे लारच सेवा जेता बेईमानी करो मत कुळीती स्वाभिमान जगाव गोरुमाई लावी सस्या नाही मर जाय कोई शिकार करली हर कैमरा
मेन मुनियाडे घास टाकी चला चला बोला कोई चालो गोरल गाडो रे जोरा आपण रेगेचा अबलार आपण रेगेचा अबलार आपण रेगेचा अबलार संतोष भिया गोरुरो नेता ओरे लारच सेवा जेता संतोष धम्मं नमामि संघं नमामि नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि हरिनदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेश विचाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरामेर यमजपमाद ठाणा वेरमणि महिला कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे। तर या ठिकाणी संतोष भाऊ पवार यांचा सत्कार करण्यासाठी मी कमिटीच्या सर्व सदस्यांना महिला पदाधिकाऱ्यांना विनंती करतो त्याने आदरणीय संतोष भाऊ यांचा सत्कार करावा। या गोरुरो नेता नेता ओरे लारच सेवा जेता बंजारा रोशान छऊ बंजारा रोशान छऊ संतोष भिया गोरुरो नेता ओरे लारच सेवा जेता संतोष भिया गोरुरो नेता नेता ओरे लारच सेवा जेता बंजारा रोशान छऊ बंजारा रोशान छऊ सारी गोरवोन मान
संतोष भिया गोरुरो नेता ओरे लारच सेवा देता संतोष भिया गोरुरो नेता नेता ओरे लारच सेवा देता संतोष भिया गोरुरो नेता ओरे लारच सेवा देता विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार संतोष भाऊ शिव पवार यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी महिलांची सभा आयोजित केल्याबद्दल प्रथम ते आयोजकाचे मी पहिला आभार मानतो आणि इथं मंचेकावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं आभार मानतो की या ठिकाणी घरामध्ये महिला स्वयंपाक करत असतात. घरातल्या सर्वांना ऊर्जा देण्याचं काम हे गॅस करत आहे आणि त्याचे गॅस चालवणारे प्रमुख महिला असतात. त्याच्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ऊर्जा पुरवण्यासाठी आपल्या घरातील गॅस चिन्ह आहे आपल्या उमेदवाराचा अनुक्रमांक 12 आणि प्रत्येक महिला आपापल्या घरातला गॅस लक्षात ठेवून आई बहिणीला नातेवाईकांना सर्वांना सांगावं की आपल्या उमेदवाराचं चिन्ह आहे गॅस. सरदार बाळासाहेब आंबेडकरांचं एक स्वप्न आहे वंचित समाजामधील शेवटच्या समाजाला न्याय मिळण्यासाठी संतोषभाऊ पवार यांना उमेदवार दिलेला आहे. या उमेदवारीचा फायदा आपल्या सोलापूर शहरामधील हातवड भागामधील जनतेला घ्यायचा आहे. या ठिकाणी रस्ते लाईट पाणी सुविधा 8 दिवसांनी मिळते या वस्तीमध्ये. या ठिकाणी महानगरपालिकेचं प्रशासन दुर्लक्षित आहे आणि शासनाच्या दरबारी आपल्या वाडी वस्त्या शहराचा विकास करण्यासाठी ह्याचा आवाज उठवण्यासाठी संतोषभाऊ पवार यांनी उभारलेले आहेत आणि त्यांना आपण सर्वांनी मिळून मतदान करायचं आहे. मला सांगायचं असे वाटतंय की इथे जरा मुस्लिम महिला असतील त्यांनी लक्षात ठेवावं ज्यावेळी मुस्लिम समाजावर पोलीस केसेस अन्य अत्याचार चालत होता आणि मस्जिदवरील भंग करण्याचा प्रयत्न करत होते अशा वेळी सरदार बाळासाहेब औरंगाबादला जाऊन कबरीवर जाऊन चादर पांघरली आणि या देशातला हा मुसलमान या देशाचा प्रथम नागरिक आहे हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. या ठिकाणी मुसलमान समाजाला विनंती आहे की आपल्या समाजाचं रक्षण मुलाचं रक्षण करण्यासाठी आपण सरदार बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्यासाठी संतोष पवार यांना निवडून द्यावे अशी मी अपेक्षा बाळगतो. जय हिंद जय भारत. नागरिकांना माझा प्रेमपूर्वक आशीर्वाद. तर मला सांगायचं काय होतं की आपल्या वर्गात आजपर्यंत कोणीसुद्धा असं घट्ट माणूस नाही आहे की कुठलाही व्यक्ती धडाधडीनं काही कार्यक्रम करेल असं वाटत नाही, कुठलाही काम करू शकत नाही. म्हणून आपल्याला संतोष पवार सारखे माणसं पाहिजे होते. त्यासाठी आपण त्यांना धन्यवाद की सगळ्यांनी मिळून जास्त प्रयत्न करून निवडून द्यावं ही माझी. संतोष पवार दादा आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो. जय 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 भीम, जय सेवालाल, जय सेवालाल. सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. सर्व महापुरुषांना मी अभिवादन करून मी संतोष पवार दादांबद्दल 1-2 शब्दच तुम्हाला सांगत आहे, जास्त बोलणार नाही. त्यांचं मी फेसबुक पेज मी फॉलो करते, त्यांना मी बघते मी इंस्टाग्रामला वगैरे. त्यांचं काम खूप मोठं आहे आणि त्यांची मुलाखत जर तुम्ही बघितली, एक वेटर म्हणून पुण्याला गेलेला माणूस आज आकाशाला गवासणी घालतो आणि त्यांच्याकडून आपण कामाची अपेक्षा ठेवूया. दादा कामाला खूप खंबीर आहेत आणि आपल्या माता भगिनींना खूप मान सन्मान देणारं व्यक्तिमत्व आहे. ते गरिबीतून वर आलेलं व्यक्तिमत्व आहे. एक संधी आपल्याला संतोष दादा पवारांना द्यायची आहे आणि आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचं आहे. उद्या आपल्याला आपलं आरक्षण हे धोक्यात आहे SC आणि OBCचं. तर हा आपला माणूस संसद ह्याच्यामध्ये विधानसभेमध्ये गेला पाहिजे, आपला आवाज उठवला पाहिजे आणि आपल्या पक्षाचा जो अजेंडा आहे
तो आपण महिन्याला महिलांना 3000 रुपये देणार आहोत काय. आणि अजून शिक्षणाची संधी KG to PG काय, हा आपला अजेंडा आहे. आपण शिकलो तर पुढे जाणार आहोत. म्हणून ह्या सर्व प्रस्थापित लोकांना 20 तारखेला धूळ चालून ह्या आपल्या माणसाला विजयी करायचा आहे. एकच लक्ष, सिलेंडर फक्त सिलेंडरवर बटन दाबायचं. जय भीम, जय सेवालाल. आणि तुम्ही माझ्या सगळ्या मैत्रिणी. जास्त काही टेक्निकली बोलणार नाहीये कारण मी पक्षाची नाहीये, पण मी साहेबांची काय म्हणतात असिस्टंट म्हणून काम करते. स्पेशली मी जेव्हा काम करते तेव्हा माणूस बघून काम करते. महिलांचं एक आपण भावनिक आपलं एक बाजू असते की समोरचा माणूस जर आपल्याला भावनेशी जर कनेक्ट झाला तर आपल्याला तो आवडायला लागतो आणि आपण त्याच्याशी कनेक्ट होतो. आता संतोष पवारच का निवडून द्यावेत? सगळेच एवढे दणदणीत उमेदवार तुमच्या समोर आहेत, पण महिलांना आदर देणारा, जेणेकरून उद्या चालून जेव्हा ते आमदार होतील तेव्हा त्यांच्या समोर उभा राहण्यासाठी आपल्याला देखील तेवढीच म्हणजे वाटतं ना की समोरचा माणूस आपल्याला आदर देणारा असावा. असे हे आपले संतोष पवार साहेब आहेत. आम्हाला कधीही वाटत नाही की आमचे बॉस आहेत. ते आम्हाला अगदीच म्हणजे घरातली जशी आपली आई असते आणि काळजी करत असते त्या टाईपमध्ये ते आमची काळजी करतात. हजारांच्या गर्दीमध्ये जर तुम्ही असाल तर हजारातला शेवटचा जो माणूस असतो, हजारावा, त्यांच्यावरती त्याचं लक्ष असतं. त्यांनी जेवलेत का नाही आधी त्यांना विचारा, आधी त्यांना बसवा, आधी त्यांना चहा पाणी झालंय का नाही. इतकी काळजी एक आईच करू शकते. एक माऊलीची जी माया असते ती साहेबांनी आत्तापर्यंत आम्हाला दिली आहे. त्यांना आम्ही खूप जवळून बघतो. खूप गरिबीचे चटके त्यांनी पाहिलेले आहेत. जसं आपण इथं बरेचसे लोक आहेत ते कामगार वस्तीमधले आहेत. आपल्याला रोज 2 टाइम जर खायचं म्हटलं तर कमवावं लागतं. त्यासाठी साहेबांनी दिवस रात्र कष्ट करून आज ते या मुकावर पोहोचलेले आहेत. साहेबांनी अगदी तुम्ही म्हटलात तर खड्डे खणण्यापासून वेटरपर्यंतची सगळी कामं केलेली आहे. तुम्ही बाकीचे उमेदवार जर म्हणतात तर ते ऑलरेडी चांदीच्या चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली आहेत. पण जे गरिबीचे चटके ज्यांनी जाणीव केलेले आहेत त्या गोष्टीची, तोच माणूस आपल्या समस्या जाणू शकतो. त्यामुळे साहेबांना एक संधी द्या. साहेबांना वर आणण्यासाठी मी नेहमी म्हणत असते, एक महिला आपण म्हणतो ना की प्रत्येक एक खंबीर आणि मोठ्या पुरुषामागे एक महिला जबाबदार असतात. तर त्यामध्ये साहेबांना मोठं करण्यामागं किंवा त्यांना यशस्वी होण्यासाठी नेहमीच मॅडम त्यांच्यासोबत होत्या. मॅडम बरोबर साहेबांच्या आई ज्या नेहमी आपल्यासारख्या गर्दीमध्ये खाली बसलेल्या असतात. कुठलाही गर्व नाही, माझा मुलगा इतका मोठा माणूस आहे जो रोज करोडोची डील करतोय, तरी सुद्धा कुठलाही गर्व नाही. आपल्यासारख्या स्लीपरवरती ते कुठंतरी खाली तुम्हाला गर्दीमध्ये दिसलेले म्हणजे बसलेले दिसत असतील. खूप काही सांगण्यासारखं आहे साहेबांबद्दल. वारंवार आम्ही कौतुक करतो. आम्ही अनुभवलेलं आहे त्या गोष्टी. जे तुम्हाला इथं तरुण लोक दिसत आहेत त्यांच्यामधली जे संघर्ष आहे ते आम्ही रोज साहेबांना बघून रोज आमच्यामध्ये एक संघर्ष येतो. अगदी आम्ही शरीराने जरी थकलो असलो तरी साहेब आम्हाला सकाळी उठवण्यापासून आम्हाला जे म्हणतात ना पुश करणे, म्हणजे तुम्ही करा, तुम्ही करू शकता, हे जे करू शकतो तो एक लीडर. आपल्या समस्या पोहोचवण्यासाठी चांगलाच आमदार आपल्याला निवडून आणायचा आहे. कारण जो बोलतो, जो वर जाऊन बोलू शकतो, आपल्या समस्या वर नेऊ शकतो, तोच आपलं जे काही काय म्हणतात पुढे जाऊन विकास करू शकतो. त्यामुळं जास्तीत जास्त मतांनी साहेबांना तुम्ही निवडून द्यावं. जास्तीत जास्त तुम्ही देखील आता घरी जाऊन तुमचे कोणी पाहुणे असतील, तुमच्या घरच्या मंडळी असतील, त्यांच्यासोबत चर्चा करा. कुठलीही जात, कुठलाही धर्म, कुठल्याही 1000-2 रुपयासाठी विकले जाऊ नका. कारण ही एकच संधी आहे. तुम्ही 1000 रुपये घेणार एका दिवसासाठी, पण येणाऱ्या 5 वर्षासाठी तुम्ही गुलामगिरीमध्ये जाणार आहात. हे लक्षात ठेवा. महिलांची एक ताकद अशी आहे की महिला जर ठरवल्या ना तर सगळं बदलू शकतात, सगळं पालटू शकतात.
रामायण महाभारत या सगळ्या गोष्टी महिलांमुळे झालेल्या आहेत, प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळं आपण जर ठरवलं तर खूप काही होऊ शकतं. नवीन चेहरा आहे, तरुण चेहरा आहे, कुठलाही व्यसन नसलेला चेहरा आहे, ज्याच्या समोर तुम्ही रात्रीच्या 2 वाजता जरी जाऊन अडचण सांगितली तर ते तत्पर आहेत तुमच्या अडचणी समजून घेण्यासाठी. त्यामुळं साहेबांना एक संधी द्या ही कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. अरे जनाचा आधार मनाचा उधार गरिबांचा कैवार. अरे जनाचा आधार मनाचा उधार गरिबांचा कैवार. गोर गरिबांचा कैवार. सगळ्यांना माझा सविनय नमस्कार. खूप महिला आज आलेल्या आहेत, बघून आनंद वाटतोय. कारण महिला गृहलक्ष्मी आणि गृहिणी हे सगळ्यात म्हणजे तुम्हाला राजकारणात पण माहिती असेल सगळ्यात मोठं खातं असतं गृह खातं. आणि घरात सुद्धा सगळ्यात मोठं खातं असतं गृह खातं, जे गृहिणी सांभाळते. जिथे गृहलक्ष्मी सुखी असते तिथे लक्ष्मीचा वास होतो. आणि इथे सगळ्या लक्ष्मी आहेत, तर ह्या लक्ष्मी साहेबांना खरोखर विजयाच्या शिखरावरती घेऊन जाणार याबद्दल वाद नाही. कारण लक्ष्मीची साथ खूप मोठी असते आणि कर्मधर्म संयोगाने साहेबांकडे लक्ष्मी आणि सरस्वती दोन्हीही आहेत आणि ते चांगलं आहे. महिला सबलीकरण जे म्हणतात ते सबलीकरणाच्या प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. अगदी गरीबातल्या गरीब, श्रीमंतातल्या श्रीमंत महिलेचा महिला सबलीकरणाचा दृष्टिकोन वेगळा असतो. माझे मिस्टर जे मी 10 वर्ष पाहिले, मी सुद्धा तुमच्यासारखीच एकदम साधी सरळ होते, पण त्यांनी मला आज एक सक्सेसफुल बिझनेसमॅन म्हणून उभं केलं, पुढे आणलं. पहिल्यापासून त्यांना असं वाटतं की महिलांनी पुढे यावं. म्हणजे माझ्या सेकंड डिलेव्हरीमध्ये मला असं वाटायचं की मला मुलगा व्हावा, पण साहेबांना असं वाटायचं की आपल्याला मुलगी व्हावी. म्हणजे मला ते नेहमी म्हणायचे, अगं का मुलग्यासाठी अट्टहास करतेस, आपल्याला लक्ष्मी पाहिजे. पण ते देवानं माझं ऐकलं, मला मुलगा झाला. तुम्ही सगळ्या स्त्रिया आहात आणि स्त्रीनं जर एकदा ठरवलं आणि एकदा जर म्हणतात ना स्त्री हट्ट आणि बालहट्ट सगळ्यात कठीण. पुराण सुद्धा याचं उदाहरण देतं. पुराणात एकदा स्त्री जर हट्टाला पेटली तर ती कुणाचंच ऐकत नाही. तसं तुम्ही हट्टाला पेटा. काही करून आपण साहेबांचा विजय करायचा म्हणजे करायचा. आमदार होणं हे साहेबांचं स्वप्न आहे. आत्ताच्या व्यवसायामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये ते स्वतः आमदार आहेत, त्यांना आमदारकीची गरज नाही. पण समाजातल्या तुमच्यासारख्या गोरगरीब जनतेसाठी, वंचित लोकांसाठी त्यांना एक सत्ता हवी आहे. त्या सत्तेच्या माध्यमातून त्यांना कल्याणकारी समाजकारणी व्हायचं. मी जे वाक्य म्हणते त्या वाक्याचा प्रत्यय तुम्हाला साहेब ज्यावेळेस आमदार म्हणून या दक्षिण सोलापुरात येतील त्यावेळेस या वाक्याचा, कल्याणकारी आमदार या वाक्याचा प्रत्यंतर तुम्हाला 100% येईल. हे मी गेल्या 10 वर्षात ओळखलेल्या संतोष पवारांवरून सांगते. संतोष पवार, मी साहेबांना साहेब म्हणते. तुमचे भाऊ असतील, तुमच्यासाठी साहेब असतील, तुम्हार भाईचं कायचं मन मालूम छे. पण संतोष पवार हे असं एक व्यक्तिमत्व आहे, जर तुम्ही आज त्यांना विधानसभेमध्ये आमदार म्हणून पाठवलं तर पुढच्या 20 वर्षातला मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचा. आणि आपल्याला आज या मुख्यमंत्र्याच्या बेसिक बांधणीची म्हणजे आमदाराची सुरुवात इथून करायची आहे. मग साहेब ठरवतील. साहेब ज्यावेळेस आमदार म्हणून विधानसभेत जातील, खऱ्या अर्थाने विधानसभा गाजवतील, आपले हक्क तिथून ओढून आणतील आणि या दक्षिण सोलापूरचा विकास अख्ख्या महाराष्ट्रभर पसरेल. इथल्या महिलांच्या सबलीकरणाची चर्चा जशी सुनंदाताईंनी बचत गटाच्या माध्यमातून भीमथडी जत्रेचं आयोजन करून बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सबल केलं, तशी अशी एकतरी योजना साहेब आणतील ज्या योजनेतून खऱ्या अर्थाने महिला सबलीकरण काय असतं हे बघायला महाराष्ट्र शासन 251 मतदारसंघात
संतोष पवारांकडे येईल. हे माझा शब्द आहे तुम्हाला. एक छोटीशी तुम्हाला मी आठवण सांगते, अगदी छोटीशी. साहेबांसाठी तुम्ही कणभर केलं ना, साहेब तुम्हाला डोंगरा एवढं देतील. एवढी साहेबांची दानत आहे. म्हणजे साहेबांच्या दानतीची जी हे आहे ना, मला सुद्धा त्या दानतीचा कधी कधी कंटाळा येतो. म्हणजे मला साहेब नेहमी म्हणतात, मी देवासमोर, हे अगदी आमच्या नवरा बायकोंचं जे पर्सनल डिस्कशन आहे ते मी तुम्हाला सांगते. मी देवासमोर सकाळी ज्यावेळेस प्रिया हात जोडतो ना, तेव्हा देवाला मी हे सांगतो की देवा मला भरभरून दे, जेणेकरून मी लोकांना भरभरून वाटेन. आमच्या व्यवसायामध्ये, आमच्या व्यावसायिक आयुष्यामध्ये एक छोटीशी तुम्हाला मी आठवण सांगते. आमचा एक मोठा प्रकल्प आहे स्प्रिंग मेडोज नावाचा. साहेब तिथे एका झाडाखाली बसायचे. तिथे एका धनगर समाजाच्या व्यक्तीचं घर होतं. तो मनुष्य साहेबांना बसायला एक कांबळी आणि प्यायला काळा चहा द्यायचा. 2 वर्ष साहेब ज्या वेळेस साईटवरती जायचे त्या वेळेस त्या माणसानं साहेबांना चहा दिला. अचानक एक दिवस रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये आमची ॲडव्होकेट मला म्हणाली की साहेबांना 1 एकर क्षेत्र त्या संतोष शिंदेच्या नावावरती करून द्यायचं आहे. मी म्हटलं, अगं एवढी मोठी जमीन साहेब का देत आहेत? मी साहेबांना विचारलं, हो असं का? साहेब म्हणाले, मी तुला सांगितलंय ना की मला परमेश्वरानं भरभरून दिलं तर मी भरभरून वाटणार, तू मला विचारायचं नाही. तर असा उमदा नेतृत्व, असं उमदा तरुण, अशी लिडरशिप या दक्षिण सोलापूरला मिळते, या मतदारसंघाला मिळते. हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. हे भाग्य तुम्हाला सार्थ करायचंय. चुकू नका, विसरू नका. गॅस सिलेंडर हा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. मी एक महिला आहे आणि मी तुम्हाला तुमची मैत्रीण, तुमची ताई, तुमची मुलगी म्हणून तुम्हाला सांगते की साहेबांना प्रचंड मताने विजयी करा. साहेबांसाठी नाही, या मतदारसंघाच्या विकासासाठी. धन्यवाद. मी बोलतो. सगळ्यांना माझा नमस्कार. जय भीम, जय शिवलाल, जय शिवराय, जय मल्हार. सलाम अलैकुम. सलाम अलैकुम म्हणलं मी. सोलापूर आणि खास करून तुमचा प्रभाग, नई जिंदगी, देसाईनगर, निलमनगर, शांतीनगर हा सर्व जाती धर्माचा, कन्नड भाषिक, तेलुगू भाषिक, मुस्लिम, हिंदी सगळ्या जाती धर्माचा असलेला हा एरिया. खरं तर विडी कामगारांचा असलेला एरिया. माझ्या महिला हाताने विडी बनवतात. काल मी गेलो होतो त्या भागामध्ये. असा हा एरिया. पण खरं सांगायचं म्हणलं, माझी मावशी इथं बसली आहे पांढऱ्या साडीमध्ये, जिनं मला खरं देसाईनगर, नीलमनगरची व्याख्या सांगितली. त्या माऊलीचा मी आभार मानतो. त्या माऊलीमुळं आज तुम्हाला माहिती आहे का, मावशी ते व्हिडिओ शूट केला आपण त्या दिवशी त्या घराच्या इथे, आणि मी तो माझ्या फेसबुक आणि इन्स्टाच्या पेजवर टाकला. अख्ख्या सोलापूर शहरातनं तो व्हिडिओ लोकांनी बघितला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांचा उद्रेक बाहेर यायला लागलाय. आता म्हणजे लोकांचा उद्रेक बाहेर यायला लागलाय की 6 दिवसात न मिळणारा पाणी, आपला 6 दिवसात पाणी मिळतं का नाही? आज पाणी आलं म्हणून कळलं मला. म्हणजे ही किती त्रासदायक घटना आहे बघा. आपल्या घरी कुत्रा मांजरांना सुद्धा आपण दिवसातनं 3-4 वेळा पाणी देतो. म्हणजे ह्या राजकारण्या लोकांनी आपली अवस्था काय केली बघा. 6 दिवसातनं आपल्याला पाणी पाजतात. उन्हाळ्यात, आता थंडीच्या दिवसामध्ये, डिसेंबरमध्ये ही अवस्था आहे, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये. पावसाळ्यात तुमची काय अवस्था होत असेल विचार करून अंगावर काटा येतो माझा. खरं शपथ सांगतो, असं तुमच्या ज्यावेळेस विचार करतो ना, अंगावर काटा येतो माझा. तुम्ही राहताय कसं काय या नरकांमध्ये? हे करा मावशी. मी तेच सांगतोय की इथल्या तुम्ही बोलायला शिका. आता ज्या मावशी जसं बोलतात ना, इथं तुमच्याकडे मतदान मागायला आले ना, जे स्वतःला नगरसेवक समजतात, आमदार समजतात, तुमच्या जीवावर मतदान घेतात आणि वरती जाऊन मोठे होतात, त्यावेळेस मतदान मागायला आले ना तुमच्याकडे,
त्यांना विचारा की तुम्ही आमच्यासाठी माग 5 वर्ष काय केलात आणि इथून 5 वर्ष पुढे कोण काय करणार आहे ते सांगतोय की तुम्ही हे विचारा. तुम्ही जोपर्यंत विचाराचं थांबणार नाही तोपर्यंत ही लोक तुमच्याशी असेच वागणार. या मतदारसंघामध्ये तुम्हाला माहिती आहे, तुमच्या एरियामध्ये काल मावशीने दाखवलं मला, गटर झालेले आहेत, गटरात पाणी सोडून देत नाही, गटरीचं पाणी सोडून देत नाही, प्यायच्या पाण्याची व्यवस्था नाही. डुकरं अक्षरशः तुमच्या घरात जाऊन चावतात. एका मावशीच्या घरात ते लिंगायत समाजाच्या बिचाऱ्या, त्यांच्या घरासमोरचं पाणी ती राहतात कशी मावशी, हा मला मोठा प्रश्न पडला काय. त्याच्यामुळं तुम्हाला हात जोडून विनंती आहे, यावेळेस सत्ता बदल झाली नाही तर सोलापूरची जनता दगड पायावर मारून घेत नाही तर डोक्यावर मारून घेईल. त्यामुळे तुमचा मतदान ह्या वेळेस चुकला नाही पाहिजे. तुमचा मत चुकलं, तुमची बस इथून बस स्टँडला जायला किती पैसे लागतात तुम्हाला? हा, बस असलीस तर किती पैशात गेले असते? 10-20 रुपयात गेले असते की नाही? मग हे सगळं नुकसान कोणाला आहे? काल एक विडी कामगार गेल्यानंतर ना तिथे एक माझी माऊली होती, तिला विचारलं, म्हणलं ही बिडी किती तयार करते? ते म्हणले मी 1000 बिडी तयार केल्यानंतर ना, किती? 1000 बिडी तयार केल्यानंतर ना मला साहेब 200 रुपये मिळतात म्हणले. माझ्या अंगावर काटा आला असा एक विषय. आणि ते 200 रुपये मिळवण्यासाठी 1000 बिडी तुम्हाला बांधावं लागतं आणि त्यातले 40-50 रुपये तुम्हाला फक्त कुठं जायचं आलं तर खर्च करावं लागतं. आणि मग तुम्ही माझ्या माऊमाऊली काय करता? पैसे खर्च करायला नको म्हणून 5-5, 6-6 किलोमीटर पायी चालत जाता. ह्या वेदना कोणाला कळतात? ह्या वेदना कोणाला कळतात? हा, तुम्ही इथून पायी चालत जाता, बाजार आणता, घरी कधी गॅस असतो तर कधी लाईट नसते, कधी लाईट असतं तर राशन नसतं, कधी राशन नसतं तर राखेल नसतं, राखेल नसतं तर हे नसतं. त्यात आपले नवरे भाऊ आपले अर्धे बेवडे, ती अवस्था आपली वेगळी आहे का नाही? तरी इथली राजकारणी लोक काय करतात? जाती धर्मावर मतदान मागतात. मी ह्या जातीचा आहे म्हणून मला मतदान करा, मी या धर्माचा आहे म्हणून मतदान करा. माझ्या माय माऊली, माझ्या बहिणीनो, तुम्हाला हात जोडून सांगतो, ह्या वेळेस जर जातीवर तुम्ही मतदान केलं, जात बघून मतदान केलं, पक्ष बघून मतदान केलं, 10 वर्ष तुमची अधोगती झालेली आहे. इथून पुढे पण 5 वर्ष अधोगती होईल आणि तुम्ही अजून 25 वर्ष पाठीमागे जासाल. तुमची व्यथा हे मी समजू शकतो. माझी आई आज बी माझ्याकडं 1000 एकर जमीन असून सुद्धा माझी आई आज बी शेतात काम करते, तिला अभिमान आहे. त्याची झळ बघितली मी आईची. आम्हाला पोट भरण्यासाठी तिने काय केलंय. मी असा श्रीमंत नाही झालो, मी खूप कष्टातनं खूप ह्या सगळ्या परिस्थितीनं जाऊन वरती आलेलो आहोत. त्यामुळे माझ्या माय माऊली हो, तुम्हाला सांगू इच्छितोय की ह्या वेळेस चूक करू नका. ही चूक केली, आले येऊ द्या, घरी भेटतात भेटू द्या. काय एवढे दिवस तुमचा खिशा मोकळा केलाय, तुम्हाला गंडवलंय, त्यांनाही गंडवा, एकदा गंडून होऊ जाऊन द्या. काय पण ऐकावे जनाची, ऐकायचं जनायचं, भेटायचं सगळ्यांनाच, पण बटन मात्र आपला सिलेंडरच दबला पाहिजे. मला तुमच्या अडचणी माहित आहेत. तुम्हाला एवढं आश्वासित करतोय, मी पैसा कमवण्यासाठी राजकारणात आलो नाही आणि पुढच्या 5 वर्ष मी निवडून आल्यानंतर तुमच्या भागातला विकास झाला नाही तर पुढच्या वेळेस मी तुमच्याकडे मतदान मागायला आलो नाही, हे सोमेश्वराची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला. मी करणार, माझ्याकडे तीव्र इच्छाशक्ती आहे, ते मी करणार. आणि दुसरी गोष्ट, ह्यानंतर 3-4 महिन्यांनी महानगरपालिका आहे, त्याचा आत्ताच सांगून जातो. या 3-4 महिन्यानंतर महानगरपालिका आहे. तुमच्या भागातला, तुमच्या अडचणी समजणाऱ्या तुमच्यातल्या महिला, ज्याला कळतं की तुमच्या अडचणी काय आहेत आणि ज्याच्या घरी जाऊन तुम्ही सकाळी विचारू शकता, नम केलस ಮಾಡ್ರಿ ಇಲ್ಲಿಕಂದ್ರ ನಮಗೆ मतदान ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ನನಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ರಿ ಇಲ್ಲಿಕಂದ್ರ मनी मंदिर कुंडरतीव, असं ज्यावेळेस तुम्ही सांगसाल अशा माणसांना निवडून द्या. नाहीतर दरवाजाच्या मावशीने सांगितलं आम्ही यांच्या घरी जातो साहेब, भेटत नाही, घरी फोन उचलत नाही, लॉक लावून ठेवल्यात, अशा लोकांना मतदान करू नका. ही इलेक्शन झाली तर लगेच महानगरपालिकेचे इलेक्शन आहे, त्यामुळे ते पण लक्षात ठेवा. जेवढं आमदाराचं काम आहे तेवढं नगरसेवकाचं पण काम आहे.
नगरसेवकनी ठरवलं तर तो काही करू शकतो आणि आमदाराने ठरवलं तर तो काही करू शकतो. या भागातले जे प्रश्न आहेत 15-15, 20-20, 25-25 वर्षापासून आहे तशी परिस्थिती आहे. तुमच्या आमदारांनी विधिमंडळामध्ये विधानसभामध्ये काय प्रश्न मांडताना बघितले का हो? तुमच्या बघितलेत का कोणी? नाही ना. मग त्यांना तुमच्या प्रश्नाची काही घेणदेण नाही आहे. त्याच्यामुळं मायवलिओ चुकू नका. चुकलं यावेळेस अंदाज तुमचा चुकला, पुढचे 5 वर्ष तुम्ही भुकले. ठीक आहे. कोण आहे मी? नाही अजून जोरात. कोण आहे मी? काय चिन्ह आहे माझं? किती नंबरला? आलो निवडून मी. तुम्ही इथं जमला. दुसरी सगळ्यात महत्वाचं आजच क्लिअर करतो, मी तुमच्या सेवेला 24 तास अवेलेबल आहे. पण काही माझी माणसं आहेत इथं, काही ताई वगैरे आहेत. जर माझा संपर्क तुमच्याशी नाही झाला तर त्यांना सांगावं, माझ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करावा. आपण महिलांसाठी बऱ्याचशा स्कीम आणलेल्या आहेत. ई रिक्षा आपण आणलेल्या आहेत. त्याच्यामध्ये महिलांनी रिक्षा कशी चालवायची ते आपण प्रशिक्षण देतो आणि एकदम स्वस्तात ते रिक्षा आहेत. आणि त्यासाठी आता इथं घोषणा करता येत नाही मला, मी उमेदवार असल्यामुळे. त्यासाठी काही आर्थिक तरतूद आहे, ती आमचे मार्क फाउंडेशनची श्रद्धा तुम्हाला सांगेन. तर महिलांनी कृपया करून आमच्याकडे वळा की तुम्हाला आम्ही रिक्षा वगैरे बऱ्याचशा गोष्टी असतात, इथं बोलता येत नाही मला. श्रद्धा तुमच्याशी नंतर बोलेल. त्यामुळं आपण महिलांसाठी एक सक्षमीकरण आणि रोजगार हे मार्क फाउंडेशनच्या माध्यमातून करतोय. ती श्रद्धा तुम्हाला नंतर सांगेल. मला इथं बोलवलं, माझा मान सन्मान केला. खास करून बिराजदारताई तुमचा आभारी आहे. माझी टीम इथली बिराजदारताईंची सगळ्यांचा आभारी आहे. अगदी ताईनी, मी काल रात्री सांगितलं साई मला 1-2-300 महिलांची बोलायचं आहे, तुम्ही सगळ्यांना बोलून आणा. तर शॉर्ट नोटीसवर तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात आला, तुमचं सगळ्यांचा आभारी आहे. मी परत रिपीट करतो, ऐकावे जनाची, येणाऱ्याला येऊ द्या. 5 वर्ष तुम्हाला गंडवलंय त्यांनी, एकदा गंडून होऊ द्या तुमचं, पण सिलेंडर मात्र विसरायचं. धन्यवाद, आभारी आहे. जय शिवलाल, जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. मिसेस या देखील आल्यात, त्यांचं देखील या ठिकाणी सर्व मंचकाच्या वतीनं आभार मानतो. आणि या ठिकाणी आमच्या संगीताताई बिराजदार यांचं देखील या ठिकाणी आभार मानतो. व हे खास करून पाणी सुटलं तरी देखील आपण या ठिकाणी सर्व महिला आलात आणि उमेदवारांना आशा दाखवलात की येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांना आपण निवडून द्याल ही आशा दिल्यात. त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि आलेल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचा देखील आभार मानतो. आणि परत एकदा मी विनंती करतो की संतोष भाऊचं चिन्ह काय? गॅस सिलेंडर. मोठ्याने सांगा, संतोष भाऊचं चिन्ह काय? आवाज मावशी मोठा आला पाहिजे. आपलं चिन्ह काय? मोठा आवाज. आपलं चिन्ह काय? अहो भान आवाज दिला पाहिजे मावशी. आपलं चिन्ह काय? धन्यवाद. संतोष पवार साहेब आमचा नेता 1 नंबर. संतोष पवार साहेब आमचा नेता 1 नंबर. संतोष पवार साहेब आमचा नेता 1 नंबर. संतोष भाऊ थाटात येणार आहे, गद्दार गपगार होणार आहे. आता गुलाला आपलाच आहे र, गड्या माघारी सरायचं नाही र. संतोष भाऊ थाटात येणार आहे, गद्दार गपगार होणार आहे. आता गुलाला आपलाच आहे र, गड्या माघारी सरायचं नाही र. सर्व नमस्कार. या ठिकाणी संतोष पवार उमेदवार वंचित बहुजन आघाडी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे.
पवार आमचा आमदार, दमदार दिलदार संतोष पवार आमचा आमदार, संतोष भाऊ पवार आमचा नेता एक नंबर, संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर, संतोष पवार. संतोष भाऊ पवार आमचा नेता एक नंबर, संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर, संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर. अहो करून धावलंय मनाला भावलंय, भल्या भल्यांना कामाला लावलंय, नेता साऱ्यांचा प्यारा त्याच्या कामाचा पॅटर्न न्यारा. अहो करून धावलंय मनाला भावलंय, भल्या भल्यांना कामाला लावलंय, नेता साऱ्यांचा प्यारा त्याच्या कामाचा पॅटर्न न्यारा. गोरगरीब जनतेसाठी लढणारा हा नेता, लढणारा हा नेता या संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर, संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर, संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर. अरे जनाचा आधार मनाचा उधार गरिबांचा कैवार, अरे जनाचा आधार मनाचा उधार गरिबांचा कैवार, गोरगरिबांचा कैवार या संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर, संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर, संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर, आमचा नेता एक नंबर, आमचा नेता एक नंबर, संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर. वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो. आदरणीय संतोष पवार साहेब तुम आगे बढ़ो. संतोष भाऊ पवार या ठिकाणी बसलेले आदरणीय व्यासपीठ आणि इथं जमलेल्या सर्व बंधू आणि बहिणींनो, दक्षिण सोलापूर तालुक्यातून बरंच काही घडतंय. जात दांडगे, धर्म दांडगे असे लोक या ठिकाणी इलेक्शन खेळत आहेत. परंतु सरदार बाळासाहेब आंबेडकरांनी एक तरुण युवक ग्रामीण भागातला आणि शेतकऱ्याचा पुत्र आणि एक पुण्यात जाऊन एक फार मोठं उद्योजक तयार केलेला आहे. अशा युवकाला बाळासाहेबांनी उमेदवार दिलेला आहे आणि उमेदवार देत असताना तो कोणत्या जातीचा आहे आणि धर्माचा हे विचार न करता तो वंचित घटकातला आहे आणि स्वाभिमान आहे आणि तरुण आहे. उद्याच्या भारत नवीन घडवण्यासाठी आणि नवीन तरुण लोकांना काय तर एक आशेचे किरण देण्यासाठी या ठिकाणी त्यांना उमेदवार दिलेले आहे. मी जास्त काय सांगत नाही. इथं जे बसलेल्या काही मुस्लिम महिला आहेत बोलायचे, कारण तो माणूस असा आहे की त्यासाठी बोलू वाटतं काहीतरी आणि प्रत्येकाने ती 100% ती इच्छा पूर्ण होणार प्रत्येकाची की बा भाऊच्या सहवासात जे कोणी येईल ते 100% भाऊचं गुणगान गाणार आणि भाऊचं संवाद सगळ्यांना सांगणार. आणि एवढं सांगू इच्छितो की प्रत्येकाने भाऊला मतदान करावं. गॅस टाकी आपल्या भाऊचं चिन्ह आहे, 12 नंबर आपल्या भाऊचं हे नंबर आहे आणि 20 तारखेला सगळ्यांनी एवढं एक काम करावं. फक्त एका चांगल्या माणसाला या नवीन चेहरा दाखवावा सगळ्यांना एवढी इच्छा आहे माझी. भाऊ बोलतो सभेला समोरच्याने असं विचार करू नये की सभेला गर्दी कमी आहे मतदान पडणार नाही असं करू नका. या मतात रूपांतर करून संतोष भाऊ पवारांना निवडून द्यायचं आहे. आणि हे उमेदवार नवीन आहे, नौको उमेदवार पाहिजे आपल्याला. चांगला उमेदवार आहे. 12 नंबर बटनवर आपलं बटन दाबून संतोष भाऊला प्रचंड मतांनी निवडून द्या एवढी विनंती करतो गावकऱ्यांना. कारण 10 वर्ष झालं आपण आपल्या गावकऱ्यांना तालुक्यालाच माहिती आहे आमदार कोण नाही. त्या सुभाष देशमुख उचल 1 नंबर महाराष्ट्रात निघालाय. त्याच्यामुळं बीजेपीचं फॉर्म परिचय करत त्याला मी मारणारच आहे गावात. आता सांगतो पॉम्पलेट घेऊन बी नका तुम्हाला ताकीद देऊन सांगतो. कारण ते उचलायचा प्रचार करू नका. 10 वर्ष आमदार कोण आहे माहित नाही आपल्या गावात.
नवे नौका उमेदवार पाहिजे आपल्याला. संतोष भाऊला निवडून द्यायचा आहे. 12 नंबर बटन दाबायचं. गॅस आपला गॅस टाकी चिन्ह एवढं आवर्जून तू गावकऱ्याला एवढं सांगतो. बीजेपीचे प्रचार करण्यासाठी आले होते लोक. मग आमच्या इथं प्रचार करताना आमची शैला काकू काय म्हणली, कशासाठी आला हो प्रचार करण्यासाठी? बीजेपीचे प्रचार करायला तुमचं आमदार झालेलं 10 वर्ष काय केलं आतापर्यंत ती सांगा, मग प्रचार करा तुमचं, मी ऐकून घेते. मग त्यांना काय उत्तरच नाही, कारण काय केलंच नाही. मग ती काय केलं, आम्ही काय प्रचार करायला आलो, आम्हाला काय सांगता येत नाही, आम्ही पगारेवर आलो असं म्हणून सांगितले. तुम्ही बाळांनो पगारेवर आलो ठीक आहे, खरं प्रचार करून तुम्ही लोकांना भ्रमित करायला हो म्हणून तुम्ही जी दिलेलं जी कागद आहे ती प्रचाराचं ती मी इथं तुमच्यासमोर जाळते. त्यांच्यासमोर जाळली ती महिला, कारण त्यांचं इतकं राग आहे की आता वंचित बहुजन आघाडी ही आता पर्याय म्हणून उभं राहिलेले आहे. आणि आता तुम्ही आत्ताच नुकतंच बघितलं त्यांची बीजेपीची लोक लात मारायचं काम करायला. म्हणजे तुम्ही लात मारणार मतदाराला, तुम्ही तुमची माणसाला किंमत ठेवी नाही तुम्ही. आणि राहिली गोष्ट फोटो काढायची, तुम्ही 1,500 देऊन तुम्ही आता 300 रुपये 500 रुपये खिशात घेऊन जावा माळवा आणायला, भाजीपाला आणायला. 300-500 रुपये लगेच खतम. आणि 2-3 दिवसाचं जेवणाचं खर्चाचं तुम्ही 1,500 देऊन येड्यात काढालो लोकाला. आणि ती 1,500 दिलं आम्हाला मतदान करायचा दम द्यायलाय तुम्ही. आमचीच पैसे घेऊन आम्हाला दम द्यायला. ज्या ज्या महामानवाने आपलं आयुष्य चंदनासारखं जिजवलं अशा महामानवाला महामाथ्याला मी प्रथम अभिवादन करतो. तसेच व्यासपीठावरती बसलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आपले 251 दक्षिण सोलापूर अधिकृत उमेदवार वंचित बहुजन आघाडी संतोष भाऊ पवार यांचे मी आभार व्यक्त करतो. मगाशी भाषणामध्ये मी ऐकलं की गर्दी कमी आहे. मी सांगू इच्छितो ही गर्दी नाही आहे, हे प्रत्येक जण डॉलर आहे. आपल्या महाराष्ट्रात आपल्या भारतात नोटाला किंमत आहे, पण हे प्रत्येक व्यक्ती डॉलर आहे. आणि डॉलरची किंमत प्रत्येक देशात सर्वात मोठी मानली जाते. रोहित भाऊ लालसरे यांनी बोलता बोलता अशा काही गोष्टी बोलून गेले की आम्ही भाऊ इथं सर्वजण एकत्र राहतो, प्रत्येक व्यक्ती येतो आपला आपला प्रचार करतो, आपल्या आपल्या पद्धतीमध्ये निघून जातो. आज उद्योगपती, नीट ऐका मी काय म्हणतो, उद्योगपती राजकारणामध्ये उतरल्यात. आणि राजकारणाचा हेतू असा आहे, आजपर्यंत 25 वर्षामध्ये कोणत्या गावामध्ये असलेला कारखाना असून सुद्धा कधी आम्ही भेटीगाठीला आलो नाहीये. पण आम्ही आज मतदान मागण्यासाठी रात्रंदिवस तुमच्या दारात येत आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, ज्यावेळी सत्ता तुम्ही भांडवलदाराच्या हाती देईल त्यावेळी गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर गुलाम तुम्ही प्रकरत असाल तर बिंदास तुम्ही मतदान करा. परंतु ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे, तो मिरची आणि तेलाच्या भावातला नाही आहे. हे लक्षात ठेवून मतदान करावं. कारण की तुम्ही तुमचं एक मतदान येणाऱ्या पिढीला भविष्य देऊ शकतं. ह्याच्या आधी जे मतदान केलंय ते तुम्हालाही माहिती आहे. युवकांचं भविष्य जाऊ द्या, तुमचंच भविष्य वाढलं गेलेलं आहे. भाऊ, आपल्या ह्याच्यामध्ये आरोग्य हे सर्वात महत्वाचं आहे, शिक्षण हे सर्व महत्वाचं आहे. पण आज मला प्रश्न आहे प्रत्येकाला, आज तुमच्या घरामध्ये जर पाणी येत असाल, स्वच्छ असतं का गढूळ असतं? मग गढूळ पाण्याने तुमचं आरोग्य धोक्यात आहे की सुखात आहे? मग हे सगळं माहीत असताना, म्हणजे गढूळ पाणी तुमच्या दारी
कडून पाणी तुमच्या दारी आणि सरकार आमच्या दारी. तेच प्रश्न सोडवण्यासाठी आज संतोष भाऊ पवार उपस्थित आहेत. मगाशी सांगितलं आम्हाला छुपा पाठिंबा आहे. छुपा पाठिंबा आहे. छुपा पाठिंबा म्हणजे काय हा पण प्रत्येकाला प्रश्न पडला असेल. ज्या जिजामातेने जेव्हा त्यांना ढवळं लागलं, आता ढवळं म्हणलं तर महिलांना कळलं, ज्यावेळी त्यांना ढवळं लागलं तलवारीच्या धारीचं पाणी पिऊन एक छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आणून स्वराज्याची स्थापन करून आपला महाराष्ट्र घडविला. त्याच विचाराला बघून महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांचा आदर्श घेतला, शाहू महाराजांनी आदर्श घेतला, अण्णाभाऊ साठेंनी आदर्श घेतला आणि ह्या सर्व गोष्टी पाहून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान लिहिलं. आणि त्या संविधानामध्ये जरी भारत माता आपली आहे, जरी भारत माता जर आपली आई आहे तर संविधान आपला बाप आहे, कोणी विसरू नये. संविधान बाप आपला आहे, कोणी विसरू नये. जय सेवालाल, जय मल्हार. सर्व महामानवांना माझं अभिवादन. कुमटे गाव असं माझं जुनं नातं. कुमटे गावातले माझ्या आयुष्यातले अर्धे मित्र कुमटे गावात. आदरणीय स्वर्गीय ब्रह्मदेव दादा माने ह्या शाळेत मी शिकलेलो आहे. समोरचीच शाळा माझी ही. आणि ब्रह्मदेव दादांच्या नेहमी आम्हाला सहवास लावायचा. दादा नेहमी हे करायचे. असं आदरणीय स्वर्गीय दादांचं गाव. आणि इथं जमलेले माझे कुमटेकर, माझे वर्गमित्र, मैत्रिणी आणि सन्माननीय व्यासपीठ. गर्दीचं सांगायचं राहिलं, एवढी गर्दी कापी आहे माझ्यासाठी. सगळ्यांना माहिती आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिली सभा बाळासाहेबांची झाली आणि पहिल्या सभेला 15,000 खुर्च्या लावल्या होत्या आम्ही. तुमच्या मोदीच्या सभेला सुद्धा 5,000 खुर्च्या होती. सध्या बाळासाहेबांच्या सभेला 15,000 खुर्च्या लावल्या होत्या. बिल पाहिजे सर देतो मी. बिल हाय माय. कोणावर आरोप करत नाहीये मी. मला विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं. एक विजन आहे डोक्यात, एक ब्ल्यू प्रिंट आहे. सोलापूरला घेऊन, ग्रामीण भागाला घेऊन, शहरी भागाला घेऊन जे बेसिक गोष्टी आहेत. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर एवढी वर्ष झाली तरी तुम्हाला रोड, लाईट, पाणी ह्याच्यात गुंतवून ठेवलेलं आहे. आणि स्वतःला म्हणलं जातं मी एवढे रोड केली, मी एवढं केलं, मी एवढी पाणी गांडलं, मी हा रस्ता इकडनं केला, तो रस्ता इकडनं केला. मग बाबा तू आमदार का झाला? कॉन्ट्रॅक्टर व्हायला पाहिजे होतं की. तसं तू कॉन्ट्रॅक्टरच आहे, फक्त आमदार नव्हतं नाव पुढे लावलंय. वाटतं की नाही? हा, ह्यांचा रस्ता 4 किलोमीटरचा असला, मागणं सुरुवात केली, आमचा पुढचा रस्ता संपूसर मागणं उकडायला चालू होतो. आहे की नाही? मग आमदार आहे का कॉन्ट्रॅक्टर आहे? आमदार आहे का कॉन्ट्रॅक्टर आहे? हा, आता मी एरियात फिरून आलो तुमच्या हदवाड पट्टा. म्हणे 750 कोटी रुपये 10 वर्षात खर्च केले मी. उपकार केलेस का? उपकार केलेस का? इथं माझं बसलेल्या आणि उभा राहिलेल्या सगळ्या जनतेने सांगावं, वर्षाला तुम्ही किती टॅक्स भरताय? एका घराला पाणी घरपट्टी फक्त किती भरताय? 20 ते 25,000. 25,000. कुमट्यात घर किती आहेत? कुमट्यात घर किती आहेत? किती घर आहेत कुमट्यात? 10,000. 25,000 गुणिले 10,000 कुमट्यातली करा, किती पैसा झाला? मग सोलापूर शहरात घर किती असतील? 450-500 कोटी रुपये तुमच्याकडनं वसूल केलं जातं. आणि तुम्हाला काय देतं? 6 दिवसात पाणी आणि ठणठण गोपाला. मग येडे ही का येडी आपण? येडी कोण? का? मत देऊन नाही, आपण जातीवर मतदान करतो. आपण जातीवर मतदान करतो आणि पक्षावर मतदान करतो. म्हणून
अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर आणि उत्तर सोलापूर 1 रुपयाचा सिंचनचा पैसा आतापर्यंत आला नाही. किती लोक इथं शिकलेले आहेत हात वरती करा. ज्यांनी 10वी पास झाले त्यांनी हात वरती करा. मोबाईल कोणाकोणाकडे आहे त्यांनी हात वरती करा. मग सगळ्याकडे मोबाईल आहे. गुगल वापरता येतं, युट्यूब वापरता येतं का तुम्हाला? मग तिथं गुगल करा, आदरणीय आमदार सुभाष बापू देशमुख यांनी विधानसभेमध्ये तुमच्या प्रश्नावर सोलापूर शहराच्या आणि तुमच्या तालुक्याच्या किती वेळा विधिमंडळामध्ये यांचं हिवाळी अधिवेशन होऊ द्या, यांचं उन्हाळी अधिवेशन होऊ द्या, यांचं पावसाळी अधिवेशन होऊ द्या, यांच्या तोंडावर काय माशा उठतच नाही. आणि परवा दिवशी म्हणे माझ्या गावात गेले होते मद्र्यात. आमच्या सरपंचाने सांगितलं मला नंतर की साहेब मद्र्यात आले होते आणि मद्र्यात म्हणले तुमचा गावचा उमेदवार आहे आणि तुम्ही त्याला मतदान करू नका, तुमचं वाया जाईल मतदान. अरे तुला मतदान करून बाबा आमचं 10 वर्ष वाया गेलं. गेलं की नाही? राहिलं महाविकास आघाडीचा. या लोकांना यूज अँड थ्री करायची सवय आहे. माहितीये कुमटेकरांच्या नेत्याबरोबर काय केलं माहितीये सगळ्यांना. म्हणजे वापरायचं आणि टाकायचं ही नीती महाविकास आघाडीच्या नव्हत्यांची. तुमचा स्थानिक माणूस तुमच्या प्रश्नासाठी झटणाऱ्या माणसाला संधी द्यायला पाहिजे. मी तुमचा स्थानिक आहे, भूमिपुत्र आहे. बीजेपीचा उमेदवार कुठला आहे? कुठला आहे? ऐकायला येत नाही. बीजेपीचा उमेदवार कुठला आहे? उस्मानाबाद. हा? शिवसेनेचा आमदार कुठला आहे? मनसेचा आमदार उमेदवार कुठला आहे? अक्कलकोट. आणि बाकी शिट्टीवाले, बॅटवाले, घंटावाले, गाडीवाले, घोडेवाले, ट्रकवाले, दादावाले सगळे कुठले आहेत? आणि आता 1947 कम्प्युटर घेऊन कोणीतरी फिरतोय. कुठला? 1947 कम्प्युटर जुनं घेऊन फिरतोय आणि काय म्हणते? कुमट्याच्या हद्दीत असलेला कारखाना किती दलित, किती बहुजन, किती बंजारा लोकांना ह्या कामगार किती कामाला आहेत त्यांनी हात वरती करून सांगावा. हाय कुमट्यातल्या इथं असलेल्या कारखान्यामध्ये कोण एक बहुजन, दलित, एक बंजारा, मुस्लिम इथं कामाला आहे ते दाखवावं. स्वतः सांगताय मी 25 वर्ष राजकारणात नव्हतो, आता राजकारणात आलोय कारण माझी चिमणी पाडली. काय पाडली? मग 25 वर्ष होता कुठं तू? त्यामुळं ही परिस्थिती आहे माझ्या देवाव, माझ्या मतदार राजाव, माझ्या आया भयाव. मतदार कसा होणार आहे ते बाजूला ठेवा. संतोष पवार एवढा कच्चा खिलाडी नाहीये. कुठले मतदान घ्यायचे आणि कसे घ्यायचे कळतं मला. मी लंगोट बांधली तर मी विचार करत नाही हार होर का जिते, पण पुढच्याला मात्र लाल भडक केल्याशिवाय सोडत नाही. मी चंड बांधलाय, चंग बांधलाय. गेल्या 5 वर्षापूर्वी तुम्ही सुटलात, या वर्षी मात्र तुम्हाला पळो की सळो कडून सोडलं एवढं लक्षात ठेवा. कच्चा खिलाडी नाहीये मी. मी 2 वर्षापूर्वापासून काम चालू केलंय म्हणून तुम्ही मतदारसंघात फिरताय. नाहीतर इलेक्शनच्या आधी तुम्ही घरात बसून पायावर गाड्या ठाकून लोकांना म्हटले असते द्या मतदान आम्हाला. संतोष पवार बाहेर पडलाय, तेवढ्या ताकदीनं तुमच्या समोर उभारलाय म्हणून तुमच्या ह्याला आता बोलत नाही. महिला बसल्यात, पाणी सुटलं कोणाला तुमच्या. आमच्या आम्हाला छाडायचं नाही. काय मी वंचित बहुजन आघाडी हा कुठला जातीचा किंवा विशिष्ट जातीचा, विशिष्ट धर्माचा पक्ष नाही. बाळासाहेब आंबेडकरांनी कधी जात बघितली नाही, कधी धर्म बघितले नाही. वंचित बहुजन आघाडीमध्ये 200 उमेदवार आहेत. त्यात मराठा आहे, माळी आहे, बंजारा आहे, मुस्लिम आहे, लिंगायत आहे, धनगर आहे, सगळ्या जातीची लोक आहेत. तुमच्यासारखं कारखानदार बघून किंवा हे बघून आम्ही तिकीट दिलं नाही. कोमटे गावचा माझा सुजाण नागरिक, सर्व जाती धर्माचं असलेलं हे गाव. इथं मराठा आहे, धनगर आहे, लिंगायत आहे, दलित आहे, बंजारा आहे, मुस्लिम आहे, सगळ्या जाती धर्माचे असलेलं गाव सुखास गोविंदानी नांदतं. मला तुमच्याकडनं माझ्या मायबापावर खूप अपेक्षा आहे. आता तुमच्या समोर ऑप्शन नाही, मैदान मोकळं आहे.
मला सहकार्य करावा, गॅस सिलेंडरचं बटन दाबावं. मी 100% पुढचे 25 वर्ष कुमटेकरांच्या सेवेसाठी राहील असं बोलतो. तुम्ही मला इथं बोलवलं, माझा मान सन्मान केला. माझ्या क्लासमेट्स आणि माझ्या सर्व मित्रांचा मी आभारी आहे. धन्यवाद. जय शिवालाल, जय भीम, जय मल्हार, जय शिवराय, जय भीम. कोण सांगा सगळं धन्यवाद. अरे जनाचा आधार, मनाचा उधार, गरिबांचा कैवार. अरे जनाचा आधार, मनाचा उधार, गरिबांचा कैवार, गोरगरिबांचा कैवार. या संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर. संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर. संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर. येणार आहे गद्दार गपगार होणार आहे. आता गुलाला आपलाच आहे र, गड्या माघारी सरायचं नाही र. संतोष भाऊ थाटात येणार आहे गद्दार गपगार होणार आहे. आता गुलाला आपलाच आहे र, गड्या माघारी सरायचं नाही र. दमदार दिलदार संतोष पवार आमचा आमदार. दमदार दिलदार संतोष पवार आमचा आमदार. संतोष भाऊ पवार आमचा नेता एक नंबर. संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर. संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर. पहिला ती आवडली की गुढी माई करणे खुर्ची करणे मग गुढी जाणार बोलतो मग होळपंथी मसरा बोलतो पण गिरवी शेती गुढी माई गुढी खुर्चीवर दिसली. आज चालत तांडव जरा मग हिंडोल मग कोकणी तांडव, घोडा तांडव आणि अहमदनगर तांडव यांच्याने महाराज दुसरं तांडव समजून घोडा तांडवांनी महाराज तांडव समजून, फटाकेवाड्यांनी महाराज तांडव समजून, चुगडी तांडवांनी महाराज तांडव समजून. आता बरेचसे चेहरा मग गेल्या मग जन्मोजनात तेवढं म्हणजे ते हे त्याला खंडुरे म्हणतात का नाही वाटतच नाही. पण का काय तमा तारे काय लोक मग गंधुरे वाटत नाही. तमा ताने का लोक मग गंधुरे वाटायचं आहे. मग येऊन